ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, 21 तारखेला गुरु पौर्णिमा आहे. तर ज्याने का माझ्याकडून पूर्वी कधी 10 वर्षापूर्वी अथवा 2-4 वर्षाखाली त्याच्या अगोदर कुणी दीक्षा घेतली असेल, गुरुमंत्र घेतला असेल, त्यांच्यासाठी ही विशेष सूचना आहे. आणि नवीन यावेळेस कुणी गुरुमंत्र दीक्षा घेणार आहेत त्या करता सुद्धा ही सूचना आहे. तर आपल्याला गुरु पौर्णिमेला करायचं काय, जे पूर्वी घेतलेले त्यांच्यासाठी अगोदर सांगतो आणि नंतर यांना बी बोलतो, नवीन आता जे होणार आहेत त्यांना. तर पूर्वी ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, गुरुमंत्र घेतला आहे, त्यांनी मी तुम्हाला सकाळचा 7 वाजता टाइम देतोय. 7 वाजता ते 7 वाजून म्हणजे 8 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरी शिवपूजा करायची आहे आणि गुरुपूजा म्हणतात ते. अगर तुम्ही जरा समजा इतर लोक माझ्या दीक्षा घेतल्याच्या व्यतिरिक्त कोणी लोक असतील त्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुची पूजा या वेळेमध्ये करून घ्या. तर आपल्याला सुरुवात काय काय करायची ते सांगतो. आपण सर्वप्रथम स्नान वगैरे करावं, नवीन वस्त्र धारण करावं. महिला आहेत त्यांनी शक्यतो सफेद साडी असावी आणि नसेल तर थोडी मिक्स असली तरी चालेल. फक्त लाल साडी वापरू नका. आणि पुरुषांनी पांढरे वस्त्र नवीन असेल तर खूप चांगलं, नसेल तर तुम्ही इतर कपडे काढून टाका आणि नवीन रुमाल, टॉवेल याच्यावर तुम्ही बसा पूजेसाठी. आपल्याला पूजेला आपण नेहमीप्रमाणे जे असतं बेल, पांढरी फुलं हे असावं, तुपाची फुलवात असावी, अगरबत्ती, खडीसाखर, पंचामृत, दूध या गोष्टी पूजेसाठी लागणाऱ्या असतातच. तर आपल्याला आता सुरुवात करायची की जर आपल्या घरामध्ये कुठलंही धातूचं शिवलिंग असेल अथवा कुठल्या समजा पाषाणाचं असेल, अगर इतर असेल, ते शिवलिंग आपल्याला जे आपलं देवाचं ताट म्हणतो, तांब्याचं ताट असतं ते, त्या ताटामध्ये ठेवायचं. सर्वप्रथम पाण्याची धार धरायची. साधारण पाण्याची धारमध्ये थोडी घातल्यानंतर ते स्वच्छ करायचं. त्यानंतर पंचामृत, दूध यानं स्नान घालायची आणि पुन्हा साध्या पाण्यानं स्नान घालायची. तूप असेल तुपाने स्नान घालायची. मध या अशा गोष्टी असतात त्यानं स्नान घालायची. साध्या पाण्यानं स्नान घालायची. आणि आपल्याला जर मंत्र येत नसतील दुसरे कुठले तरी जी तुम्हाला दिलेले मंत्र आहेत, गुरुमंत्र आहे, शिवमंत्र आहे, तो ओम नमः शिवाय नमः हा मंत्र बोलत राहायचा आणि हे चालू ठेवायचं. ते सर्व झाल्यानंतर बेलपत्र, पांढरी फुलं, अक्षदा, तांदूळ हे व्हायच्या, नमस्कार करायचा. आणि तुम्हाला जर आता आरत्या तर सगळ्यांना माहीतच आहेत, पण आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा, आरती म्हणा, आरती ओवाळा. आणि आरती झाल्यानंतर तिथं प्रसाद ठेवा, खडीसाखरेचा, पंचामृत, पूजेसाठी फळं वगैरे तुमच्याकडे काय जे उपलब्ध असतील ते घ्या. मी सोपी गोष्ट सांगतोय तुम्हाला, जेणेकरून अडचण येणार नाही. आणि जे नवीन आहेत ना त्यांनी पण तेच करायचे. तुम्ही सुद्धा नवीन कपडे, महिलांनी साडी वापरावी आणि पुरुषांनी नवीन कपडे असतील तर ठीक आहे, नाहीतर आपलं गमजा, टोपी, रुमाल काय तुमच्याकडे आहे ते उपलब्ध, पण नवीन असावं ते धारण करा आणि पूजेला तुम्ही सुरुवात करायची. आता जे जुने आहेत त्यांनी काय करायचं, जे पूर्वी घेतले त्यांनी ओम नमः शिवाय नमः हा जप करायचा. मी गुरुमंत्र दिला त्याचा जप करायचा. आणि जी नवीन आहेत ते ओम नमः शिवाय नमः मंत्र बोलायचा. आणि तुमची पूजा वगैरे झाल्या 8 पर्यंत तुम्ही आटपून घ्यायचं. हे पूजा वगैरे झाल्यानंतर
8 वाजता तुमचं सगळं आटपावं. तोपर्यंत तुमच्या नावानं मी इकडे पूजा वगैरे करणार आहे. ऑनलाईन जर रेंजचा प्रॉब्लेम नाही आला तर ऑनलाईन राहील मी, ते चालूच असेल. पण बऱ्याच वेळेस इथं खेड्यामध्ये असल्यामुळं मंदिरात तिथं गाभाऱ्यात खाली रेंजचा प्रॉब्लेम येतो, मोबाईलला रेंज नसते, त्याच्यामुळं तुम्हाला दिसतं का नाही दिसतं मी नाही सांगू शकत. पण तुम्ही तुमचे त्या टायमिंगमध्ये करून राहा. मी इकडं तुमच्या नावानं प्रत्येकाच्या नावानं गुरुमंत्र देणारच आहे आणि तुम्हाला तो मॅसेज येईल गुरुमंत्राचा तुमच्या मोबाईलवर. आणि तो मंत्र पुन्हा तुम्ही पठण करायचा आहे. आणि इतर कुणी असेल, तुमच्या कुणी इतरांनी जर करायचे असेल तर तुम्ही तुमच्या गुरुचं पूजन करावं, गुरुचं स्मरण करावं. आता माझे शिष्य आहे त्यांनी माझं स्मरण करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं ही पूजा, छोटीशी पूजा करून घ्यायची आपल्याला गुरुपौर्णिमेची. तर तुम्हाला अवघड वाटू नये, जास्त ही वाटू नये, म्हणजे काहीतरी विशेष असं काही नाही. एक 10-20 मिनिटामध्ये बरंचसं आटपतं. फक्त साहित्य गोळा करा तुम्ही, जी नवीन असतील त्यांनी. आणि तुम्हाला अगोदरच का व्हिडिओ टाकतोय मी, की तुम्हाला एक कळावं म्हणून. त्यानंतर तुम्हाला गुरुमंत्र मिळेल. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे, आता तुम्ही नवीन असणाऱ्यांनी काय करायचं, ही दररोज शिवपूजा करायची. सोमवारचा उपवास धरायचा आणि उपवास शक्यतो संध्याकाळी सोडायचा. लक्षात घ्या. आणि तुम्हाला प्रदोष, शिवरात्री हे जर उपवास करणं होत असेल तर करा. आणि शक्य तेवढं मांसाहार करू नका, एवढं सांगायचंय. नियमितपणे गुरुमंत्राचं पठण करावं, पूजा हे करण्यात यावी. बाकी सर्व व्यवस्थित आहे म्हणायचं, चलत राहतंय. आणि अजून दुसरं सांगायचं म्हणजे, तुमच्या मनामध्ये इतर काही गोष्टी येऊ देऊ नका. पूजा करता वेळेस हालचाल मनातली होऊ देऊ नका. एकाग्रता मनानं करावी पूजा, एवढंच आहे. एक संदेश म्हणून तुम्हाला मी हे देतोय. अजून माहिती मिळणारच आहे तुम्हाला, पण तोपर्यंत हे ऐकून घ्या. तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया. परत भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.